हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर इकडे बघू शकता इडलीचं बटर एकदम छान फुललेलं आहे. मी कालच बनवून ठेवलेलं आहे रात्री आणि रात्रभरात खूप छान फुललेलं आहे. तर आता यामध्ये मीठ वगैरे मी टाकलेलं नाही, फक्त थोडासा मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे. तसं तर आता गरमी स्टार्ट आहे, सोडा न टाकलं तरी पण हे पीठ खूप छान फुललं जातं. आणि काल लसूण आणि साखर हे आणलेलं होतं, मी काही ते काढाकाढी केलेली नाही आहे. अगोदर मी साखर भरते, म्हणजे असंच कवर ठेवलं तर मुंग्या खूप लवकर येतात, म्हणून मी साखर अगोदर भरून वरती ठेवते आणि थोडीशी साखर मी जी छोटा डब्बा आहे त्यामध्ये काढून ठेवणार आहे, म्हणून मी कवरमध्ये ठेवलेला आहे. आणि आपे मेकर, इडली पात्र हे सगळं वरती होतं, ते पण मी संग काढून घेतलेलं आहे, कारण अशा वस्तू दररोज लागत नाही, म्हणून मी वरती ठेवून देते. तर साखरही काढली तरी पण थोडीशी साखर कवरमध्ये राहिलेली आहे, पूर्ण डब्यात आलेली नाही आहे. तर असो, फक्त 1-2 दिवस त्यानंतर खालीच होणार आहे डब्बा, कारण चहा जास्त प्रमाणात बनतो, गोड रेसिपी बनत असतात, शेअर करत नाही आजकाल मी तितकं. आणि अगोदरचा जो व्हिडिओ गेला ना त्यामध्ये सगळ्या ताईंचा मूड थोडासा ऑफ झाला असेल, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. काय आहे ना, मला म्हणजे 4-8 दिवस झाला असं झालेलं आहे ना माझं माइंड, की काही करू नये ना, व्हिडिओ बनवायचं ना पाठवायचं, असं झालेलं होतं. म्हणजे कधी कधी असं होतं ना, की आपलं मन जे आहे ना असं होतं. तुम्ही म्हणतही होता ताई या वयामध्ये होत असतं, तर तुमचं एकदम बरोबर आहे, मला पण तसंच होत आहे. आणखीन तुम्ही म्हणत होता ताई 3-4 दिवस आईकडे जा, म्हणजे थोडंसं तुला छान वाटेल, तुझं मन मीही बदलेल. म्हणजे खरंच आहे तुमचं, पण आईकडे मी का जात नाही, कारण आता इथं घरी कोणी नसतं. जर मी गेले ना तर घरी कसं आहे, आता टिफिन वगैरे नेण्यासाठी 10 वेळा मला फोन लावावा लागतो दिनीच्या पप्पांना, त्यांना जेवणाचंही भान राहत नाही. तिकडे गेलं ना मग सगळं माझं लक्ष इकडंच राहणार आहे, त्यामुळे न गेलेलं बरं असं म्हणून मी जात नाही आहे. कधीतरी जात असते, माझ्या बहिणी वगैरे आल्या तर भेटण्यासाठी मी जात असते, पण असंच जाणं 4-8 दिवस राहणं असं कधीही झालेलं नाही आजपर्यंत, कारण घराकडे कोणी नसतं ना, इकडचंच घरचंच लागून असतं. बाबाही असतात, हे असतात, जेवण वेळेत होत नाही आहे त्यांचं, सतत त्यांना म्हणावं लागतं की जेवण करा, परत टिफिन घेऊन जावा, 10 वेळा दिवसातनं फोन लावावा लागतो, तरी पण येत नाही आहेत. मग मी नसल्यानंतर ते उपाशीच राहणार आहेत असं मला वाटतं, म्हणूनही मी जात नाही. हेच आहे मेन रिझन माहेरी न जाण्याचं. तर इकडे तुम्हाला बोलत बोलत मी चटणीची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. ओलं खोबरं, म्हणजे गुरुवारी शैवाच्या मंदिरामध्ये नारळ फोडतात, तर तेच नारळ होतं. तर असंच ठेवल्या हे ताजं नारळ काय करणार, म्हणजे ही चटणी छान बनते इडलीसोबत, आप्यासोबत किंवा डोश्यासोबत छान लागते, म्हणून मी खास करून शुक्रवारी इडली बनते आपल्या घरी, इडली किंवा डोसे बनत असतात, कारण गुरुवारी हे नारळ आणतात, हे ताजं नारळ, त्यामुळे. तर इकडे चटणीसाठी खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची भाजून घेतली. मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे, शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर हे टाकून मी वाटण करून घेतलेलं आहे. नंतर वाटलं की थोडंसं डाळवं टाकायचं, म्हणजे चटणी छान आळून येते, टेस्ट पण छान येतो, म्हणून मी इकडं थोडंसं डाळवं टाकलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून ही चटणी मी एकदम छान अशी बारीक वाटून घेत आहे, म्हणजे चटणी छान अशी आळून येते. तर ताज्या नारळाची चटणी बनलेली आहे, फक्त तडका द्यायचा बाकी राहिलेला आहे. त्यासाठी मी तडका पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये घेतलं मी 2 चमचे तेल. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरं टाकलं आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे. आणि लाल सुक्या मिरच्या असल्या ते पण टाकू शकता, 2-3, चव छान येते आणि छान अशी चटणी बनते, पण नाही येत माझ्याकडे, त्यामुळे मी टाकलेलं नाही आहे. फक्त जिरं, मोहरी, हिंग हे टाकून मी तडका दिला नाही. यामध्ये कढीपत्ता पण नाही आहे, कढीपत्ता आहे मागालच्या साईडला, आता जाऊन आणणं, आणि ते झाड इतका उंचावरती गेले ना, त्याचे पानच पोचत नाही आहेत मला, म्हणून म्हटलं असू दे, म्हटलं फक्त जिरं, मोहरी, हिंग याचा पण तडका छान बसतो, म्हणजे चटणी छान चविष्ट बनलेली आहे. तर चटणी झाली, जेही पसारा झालेला होता ते सगळं मी उचलून खाली ठेवलेला आहे, म्हणजे किचनवरती खूप जास्त पसारा झाला ना, काम करायचं मन होत नाही. संग किचनवरचा पसारा काढणं, किचन स्वच्छ करणं हे तर चलतच असतं. तर अगोदर तर विचार केला की आज इडली बनवूया, मग नंतर वाटलं की आपे बनवूया. तर इकडं आपे मेकरी घेतलेला आहे मी वरून काढून, आणि इडलीचं पात्र पण मी काढलेलं आहे. तर मी आपेच बनवणार आहे, त्यासाठी इकडे आपे मेकर काढून घेतलेला आहे. जेव्हा हे आपे बनतात ना, मला दीपकची खूप आठवण येते, त्याला आपे खूप आवडतात. इडली डोस्यापेक्षा आपे खूप त्याचे फेवरेट आहेत. तर इकडे या बॅटरमध्ये मी मीठ टाकलेलं नाही, फक्त थोडासा खाण्याचा सोडा टाकून मी झाकून ठेवलेलं होतं, आणि एकदम छान फुललेलं आहे हे. आता टाकलं यामध्ये मी चवीपुरतं मीठ. आता या बॅटरचे तुम्ही इडली बनवा, डोसे बनवा, आपे बनवा, एकदम परफेक्ट बनतात. मीठ टाकून मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हो, हे बॅटर बनवण्यात 2-3 वेळा आपण बनवू शकतो, म्हणजे 2-3 दिवस तरी चालतं हे, पण मी सगळ्याच बॅटरमध्ये मीठ टाकलेलं आहे. अगोदरच काढून ठेवायचं होतं मला, पण मी विसरले, कारण इतकं मला पण
पण आता म्हणजे यामधलं अर्धच बेटरचं मी आपे बनवणार आहे आणि अर्धं मी उद्या बनवायला ठेवणार आहे. पण मीठ न टाकता ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर, पॅक बंद करून ठेवायचं म्हणजे चांगलं राहतं ते, म्हणजे खराब होत नाही. 1-2 दिवस तरी चालतं आरामात. दररोज करण्याची गरज नाही. काय होतं ना, याची तयारी खूप असते. याची प्रोसेसिंग 1 दिवस अगोदरच आपल्याला करावी लागते. डाळ तांदूळ सगळं भिजत घाला, बॅटर बनवून ठेवा 1 दिवस अगोदर, मग दुसऱ्या दिवशी बनवायचं असतं. तर 1 वेळा बनवलं तर 2-3 दिवस आपण हे आरामात बनवू शकतो. तर इकडं मी काय केलं, आपे मेकर घेतलेलं आहे. यामध्ये अगोदर तेल टाकलेले थोडंसं आणि थोड्याशा मोहऱ्या पण टाकल्या आणि बॅटर फिल्ड केलेलं आहे आणि गॅसवरती ठेवून दिलं. तर हे 2-3 मिनिट छान सेकून घेऊया चारी बाजूला फिरवत, कारण गॅसची आग फक्त आतमध्ये चालते, त्यामुळे आतमधले 3 आपे व्यवस्थित सेकले जातात, साईडचे कच्चे राहतात. म्हणून चारी बाजूला मी फिरवत हे 2-3 मिनिट छान सेकून घेतलेलं आहे. आता आपे पलटून घेऊया. मोहरी टाकल्याने टेस्ट खूप छान येतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात. तर इकडं आपे बघू शकता एकदम परफेक्ट बनत आहेत, छान फुलत पण आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने पलटत पण आहेत, अजिबात चिटकणार वगैरे नाही आहेत. तर इकडं सगळेच आपे मी पलटून घेते आणि 2-3 मिनिट अशाच पद्धतीनं चारी बाजूला फिरवत हे आपे दुसऱ्या बाजूने सेकून घ्यायचे आहेत. म्हणजे सकाळचा आजचा नाश्ता हाच बनलेला आहे. आता जे दुपारचा स्वयंपाक आहे ते तर मी बनवणार आहे, भाजी भाकरी हे तर बनणारच आहे. पण सकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी मी वेगळं बनवत असते. कधी आपे बनले, कधी इडली, कधी धपाटी, कधी काही आणि सर्वात जास्त दिनेशच्या पप्पांची फेवरेट म्हणजे धपाटी आहे. आणि मुलं घरात नसल्यामुळे जास्त रेसिपी मला बनवण्यात येत नाही. तर अगोदर तुम्ही बघत होता अगोदरच्या व्हिडिओमध्ये दररोज काहीतरी बनवायचं, खास करून दीपकसाठी. दीपकला ना एक वस्तू सकाळी खाली तर दुपारी ती खायला आवडायची नाही आणि जी दुपारी खाली ती रात्री खायला आवडायची नाही, म्हणून मी वेगवेगळ्या रेसिपी बनवायची त्याच्या फेवरेट. पण दीपक गेल्यापासून ना खूप कमी रेसिपी बनतात, खास करून सगळ्यांसाठी भाजी भाकरी बनतात. अशा रेसिपी कधीतरी मी बनवत असते, पण जास्त नाही. तर असो, आता मुलं परत घरी आल्यानंतर अगोदर सारखाच रुटीन राहणार आहे. दिवसभर किचनमध्येच 3 वेळा स्वयंपाक बनणार. पण आता कसं आहे ना, आता 1-2 म्हणजे सकाळी जेही मला बनवायचं आहे ते मी बनवते आणि दिवसभर काही किचनमध्ये राहत नाही, कारण सकाळी 1 वेळा स्वयंपाक बनला की मग सकाळ आणि दुपार 2 वेळा चालतो तो, मग परत संध्याकाळी काहीतरी गरम मी बनवत असते. खिडकी उघडलेली आहे म्हणजे सकाळचं वातावरण खूप छान झालेलं आहे, चिमण्याची चिवचिव छान वाटते आणि तांदूळ पण टाकलेले आहेत त्यांना. आणि इकडं बघू शकता एकदम परफेक्ट आपे बनलेले आहेत, ताज्या नारळाची चटणी बनलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे टिफिन भरणं. तर मोठा डब्बा घेतलेला आहे मी. आता 3 डब्याचं टिफिन घेतलं तर आपे यामध्ये येणार नव्हते सगळे, म्हणून मोठा डब्बा घेतलेला, त्यामध्ये आपे आणि एका डब्यामध्ये चटणी भरलेली आहे आणि टिफिन अगोदर दिले यांना. त्यानंतर मी देवपूजा करून घेतलेली आहे. आज देवपूजेला मला थोडासा लेट झालेला आहे, कारण अगोदर मी नाश्ता वगैरे बनवला, मग त्यानंतर देवपूजा झाली, तुळशीपूजन उंबरापूजन झालं. आता मीही पोटपूजा करून घेते. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण गरमागरम आपे आणि ताज्या नारळाची चटणी खायला. तसं तर चटणी मी खायला घेत नाही, फक्त आपे खाल्लेले आहेत, मला खूप आवडतात असेच आपे खायला. चटणी खाल्ल्यानं काय होतं ना, ते ढेकरा वगैरे येणं हे सगळं प्रॉब्लेम, त्यामुळे मी चटणी कधीही बनवली तर घेत नाही आहे. चटणी बनवते मी जेव्हा इडली डोसे बनतात, पण मी खात नाही आहे. माझ्यासाठी सांबर वगैरे मी बनवलं तर मी घेत असते, पण ज्या दिवशी फक्त चटणी बनते त्या दिवशी मी तसेच आपे खायला घेतलेले आहेत. आता झालेला आहे खूप सारा पसारा, तर भांडे भरपूर झालेले आहेत. अगोदर मी भांडे घासून घेते. आणि तुम्ही म्हणत होता ताई तू भांडे घासायला एखादी बाई ठेव, तर जसं मी तुम्हाला अगोदरी म्हणलेलं होतं, म्हणजे अगोदरी तुमचे असे कमेंट होते की ताई भांडे कपड्याला बाई लाव, तर आता मशीन आलेले आहे त्यामुळे कपड्याचं तर टेन्शन नाही आहे, फक्त आहे ते भांड्याचं. पण मी विचार करते भांडे जर मी म्हणजे भांडे घासण्यासाठी जर मी लावलं तर ती बाई कधी येणार, मी किती वेळ वेट करणार, किती वेळ ते किचनमध्ये भांडे जमा करून ठेवायचे, हे सगळं मी विचार करते. त्याच्यामुळंच मी बाई वगैरे लावत नाही आहे. आणि दुसरी कामं असतात तरी काय, दिवस आपला कसा जाणार हा पण विचार असतो. तसं तर आजकाल काम इतकं कमी झालेलं आहे ना, म्हणजे जेव्हा दीपक दिनेश घरी होते तेव्हा कामं भरपूर होती, कारण दिवसभर किचन ही ती कामं, कपडे जास्त पडायचे. तर आजकाल कामं पण थोडीशी कमी झाली जेव्हापासून दीपक दिनेश गेलेले आहे तेव्हापासून. स्वयंपाक सकाळी करायचं, त्यानंतर जितके झाले तितके भांडे घासायचे. आणि देवपूजा, कपडे मी मशीनला लावते, कधी हातानं धुते आणि त्यानंतर फरशी पुसणार. मग त्यानंतर ना जे वेळ असतो दुपारचा तो असाच असतो, म्हणजे असाच बोर जातो. त्यामुळे म्हणलं आता जी घरची कामं आहेत ती स्वतःहून करायची, म्हणजे तितकाच आपला वेळ पण जाईल आणि आपल्या शरीराची कसरत पण होईल. हे पण एक मेन रिझन आहे. म्हणजे आपण कामात व्यस्त असलो तर आलतू फालतू विचार आपल्या डोक्यात येत नाही दिवसभर कुठल्या तरी कामामध्ये, मग न राहणं ठीक वाटतं. आणि हे चांगलं आहे, किचनची कामं, घरची कामं यामध्ये आपण दिवसभर व्यस्त असतो. तर इकडं फरशी मी अगोदर पुसली, त्यानंतर कपडे धुले आणि मी भांडे जे जमा केले होते ते काही घासलेले नव्हते, कारण आज भांडे
म्हटलं की टिफिन वगैरे आल्यानंतर घासूया सगळे एकत्र. तर नंतर मी सगळे भांडे घासून घेतलेले आहेत आणि आता भाज्या निवडायच्या आहेत मला. हे भाज्या मी सकाळीच काढून ठेवलेल्या होत्या, आता मला निवडून ठेवाय म्हणजे धुवून ठेवलेल्या होत्या. त्याचं पाणी पूर्ण आता निचरा झालेला आहे. आणि कधीही भाज्या मी फ्रीजमध्ये अशाच ठेवत नाही, भाज्या निवडून ठेवते म्हणजे जेव्हाही घाई गडबड त्यावेळेस पटकन आपल्याला ते भेटून जातं. तेव्हाच नीटनेटकं करणं, निवडणं आणि भाजी करणं वेळ भरपूर जातो आणि सकाळी घाई खूप असते. म्हणून मी दुपारी जेव्हाही मला वेळ भेटतो किंवा संध्याकाळी मी भाज्या निवडून ठेवत असते. तर शेवग्याच्या शेंगा मस्त येत आहेत मार्केटमध्ये ताज्या, म्हणजे आता शेवग्याच्या शेंगाचं सीझन आहे आणि चांगले पण असतात ते. तर शेवग्याच्या शेंगा मी इकडं अर्धवट सोलून निवडून ठेवलेल्या आहेत. आता कोथिंबीर निवडून ठेवत आहे आणि भाज्या काल आलेल्या होत्या आणि मी फ्रीजमधून काढून बाहेर ठेवला आज दिवसभर, त्यामुळे सुकल्यासारखी झालेली आहे कोथिंबीर. संघ निवडून पॅकबंद डब्यात ठेवलं ना, कोथिंबीर एकदम ताजी बनवून राहते. तर इकडं कोथिंबीर निवडून डब्यात भरून ठेवलेली आहे. आता सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवते आणि जी ही किचनची कामं आहेत ते मी आवरून घेते. आणि इडली पात्र, आपे मेकर सगळं मी इथंच ठेवलेलं आहे, कारण जे बेटर आहे मी अर्धा आणखीन ठेवलेलं आहे. उद्या परत इडली किंवा आपे डोसे बनणार आहेत, म्हणून हे सगळं मी इथंच किचनमध्ये ठेवलेलं आहे, वरती ठेवलेलं नाही आहे. तर इकडं सगळ्या भाज्या मी डब्यामध्ये भरले आहेत आणि सगळे डबे मी फ्रीजमध्ये लावते. तर असो ताईंनो, हाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते, तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा आणि व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की सांगा. तरी सगळी कामं आवरल्यानंतर आता नंबर आहे पापडं भरण्याचा. खूप दिवस झाले मी ठेवलेले, म्हणून मी डबे काढत आहे. सगळे डबे एक एक काढून घेते, डबे अगोदर घासून उन्हाला ठेवते आणि मग पापडं भरते.